गुरव म्हणून त्यांनी आतापर्यंत बेलापूर विभागामध्ये किती काम केलंय, कुठे कुठे काम केलंय, कुठे कुठे त्यांनी विकासक दिलाय, तो व्यवस्थित त्यांनी काम केलंय का, ती माहिती सुद्धा. आणि पुढचं जे कामा करतात त्यांचं सहकार्य त्यांनी आता कबूल केलं. लवकर गतीने करा, विकासाची गती वाढवा आणि लवकर इथे रिडेव्हलपमेंट आणि बाकीच्या गोष्टी प्रश्न सोडवा. ताई आम्हाला त्या बाबतीत तुमच्या समोर जे काही ते मार्गदर्शन, त्यांच्या मनात ज्या व्यथा आहेत, त्यांच्या मनात ज्या भावना आहेत विकासाच्या, त्या आपल्या समोर त्या प्रदर्शित करतील अशी त्यांना विनंती. आणि एपीएमसी मार्केटचा प्रश्न नेहमीच सभागृहात येत असतो, त्यावेळी आम्हाला ती माहिती असली तर आम्ही तिथे उत्तर देऊ शकतो, भेटत असतात. आणि आज अध्यक्षापासून मी सुद्धा अधिवेशन वगैरे सगळी गडबडीत होती, ला जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्याशी सगळे सर्वांचे इथे जे मिस्टर असल्यामुळे विषय कोठारी साहेब आणि अशोक बाळू यांना विनंती करतो त्यांनी विजय पानसरे यांनी कृती द्यावी. आमचं कांदा बटाटा मार्केट जे आहे गेले 20 वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे. आता आपल्याला त्यांनी पीएमसी नेमलेली आहे. त्या पीएमसी कडनं अजून विकासक जसा पाहिजे तसा आपल्याला मिळालेला नाही. आणि त्या विकासक कोण असावा, कसा असावा आणि त्यांच्या काही ज्या डिमांड आहेत कांदा बटाटा मार्केटचा तो पूर्ण करणारा, म्हणजे 50-60 झालं तरी आपण तो विकास पूर्ण केला पाहिजे लवकरात, असं मी आता अध्यक्ष सचिव सगळ्यांना, अशोकजी वगैरे सगळ्यांना सांगितलं की विकासकाचं थोडं 19-20 होऊ शकतो, सगळ्याच काही मागण्या आपल्याला मान्य होऊ शकत नाही, पण त्यासाठी विकास थांबवणं हे गरजेचं नाही. आणि मी पाटील साहेबांना बोलले की आपल्याला तुम्हाला आता 4 महिने तुम्हाला 2020 मॅच खेळावी लागेल आणि जिथे कुठे प्रॉब्लेम आहे तिथे मी आहे. कारण आता मसाला मार्केटला आपण पीएमसी नेमले, आता पीएमसी नेमले तर ते किती लोक विकासक आले ते मला माहिती नाही अजून, तर त्याची माहिती मी आता घेणार आहे. तर त्यांच्यावर तर कोण आलेले दिसत नाही का, सचिवांना माहिती असेल तर टायमिंग वेगळा दिला होता, नाही वेगळं टायमिंग दिलं आपण मार्केटला. अच्छा, तर तो एक विषय आहे की आपण जे मसाला मार्केटची जी इमारत आहे ती आपण करतोय, म्हणजे विकासक कोण असला पाहिजे, तो वेळेत येईल का, किंवा त्याची कॅपॅसिटी आहे का. आता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मलाही सगळं माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी आता सगळं समजून घेतलं कांदा बटाटा मार्केटचं, तसंच मी मसाला मार्केटचं समजून घेणार. विकासच चांगला पाहिजे, वेळेत देणारा पाहिजे, क्वालिटी वाईज पाहिजे, नाही तर इमारत तोडायची आणि मग या बाजार समितीमध्ये गेली 10 वर्ष मी येत असते. रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो, एफएसआयचा विषय चालू असतो. आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब यांची भेट घ्यायची होती. सर्व डायरेक्टरांची चर्चा करून पुढची 4 महिनेच आहे त्या पाटील साहेबांकडे. तर हे जे रिडेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले 20 वर्ष प्रलंबित आहे, तो काम तर आता व्हायला आलेला आहे. पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केटने. मसाला मार्केटमध्ये पीएमसी कोणाचे नेमले, काय नेमले, विकासक बरोबर आहे की नाही, ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आली होती. आणि अध्यक्ष सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये कांदा बटाटा मार्केटचा संपूर्ण प्रोजेक्ट हा जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल. आणि विकासक चांगला नेमणं फार गरजेचं असतं. शेवटी अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही. आणि ते कसं सगळे लोक, भरपूर लोक आहेत, तर जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो आतून. प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसतं. त्याच्यामुळे 19-20 करून विकासक नेमून काम लवकर व्हावं. आणि जे मसाला मार्केटचं कोण पीएमसी वगैरे आहे, कोण विकासक आहे, तर ते आता भेटले नाहीत. ते भेटल्यावर विचारून ते मला सांगितल्याशिवाय तिथले लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय पुढचं काम करू नये. मार्केटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो नेहमी.
प्रत्येक वेळी बोलवल्यावर आम्ही इथंच असतो. फ्रूट मार्केट असो, पानसरे साहेबांचं, भाजी मार्केट असो, शंकर पिंगळे साहेबांचं, सगळ्यांची माझी चर्चा होत असते. पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला आहे. काही पर्यायी जागा खूप महत्वाच्या आता विकासक नेमल्यावरती यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मला त्यावेळी कळतील. त्यावेळी परत आमची बैठक होईल. त्या बैठकीत केलं. आता तर मी येऊन प्राथमिक त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर आता जी पीएमसी नेमलेली आहे तो कोण विकासक काढतो का दुसरे येतात त्याच्यावर आता चर्चा झाली. काही मसाला मार्केट आता कुठेही पाणी अडत नाही, झिरत नाही. आता सरळ पाणी नाल्याने चाललेलं आहे. स्वतः आमची आलेले आहे लोकप्रतिनिधी म्हणून तिसऱ्यांदा मी आलेले आहे. तर कुठे पाणी अडत बिडत नाही, तर व्यवस्थित होणार. आताच मी सगळ्यांना सांगितलेलं आहे या 1 महिन्यामध्ये मला रिझल्ट पाहिजे आणि या 1 महिन्यात 2 ते 3 वेळा माझ्या परत तिथे फेऱ्या होणार है। उसके ऊपर भी मैंने अभी बातचीत की है कि जो अच्छे रास्ते हो खुदो मत, अगर कुछ है तो उनको बताओ और करना है तो कैसे कर रहे हो उनका भी बातचीत हमारा अभी हो गया है और मैं देखूंगी अगले दौरे में कौन से रास्ते तोड़ रहे क्या कर रहे। आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईमध्ये ही सगळ्यात मोठं मार्केट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एवढ्या एकर जागेवर अनेक लोकांचा डोळा आहे. एफएस आहे त्यांचा आहे, त्याच्यावर डोळा आहे. पवार साहेबांनी जरी मिटिंग घेतली ती पुढे काही सरकलं नाही. आदरणीय पवार साहेबांबरोबर मी स्वतः 2 ते 3 वेळा या बाबतीत चर्चा केली होती की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे कांदा बटाटा मार्केट जर उद्या कोसळलं तर तिथे म्हणणार कोण आहे, ते मजूर म्हणणार, गरीब लोक म्हणणार, जे माताडी कामगार आहेत. त्याच्या अगोदर काहीतरी होणं गरजेचं आहे. आणि सगळ्या चर्चा पवार साहेबांबरोबर माझ्या पानसरे साहेबांच्या अनेक लोकांच्या नेहमीच झालेल्या आहेत. आणि आता या चर्चा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा 14 मध्ये आले तेव्हाही त्यांच्या कानाले इथल्या मार्केटच्या समस्या शिंदे साहेब आले त्यावेळी त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं लक्ष घाला आणि इथे काय काय कसली गरज आहे, काय करायला पाहिजे ते तुम्ही जरा बघा स्थानिक आमदार म्हणून. आणि म्हणून त्या हिशोबाने आता मी पुढाकार घेतलेला आहे. आणि इथं ज्या लोक संबंधित आहेत तेच लोक इथं हस्तक्षेप करतील, इतरांचा हस्तक्षेप इथे होऊन देणार नाही. आणि हे काम झालं पाहिजे. हे काम रोखण्यासाठी मी आलेलं नाही आहे. काम प्रगतीपथावर कसं गतीने आणि पाटील साहेबांच्या नेतृत्वात 2020 होऊन तर कांदा बटाट्याचं मार्केटचं काम या महिन्यात झालं तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण एक चांगलं प्रगतीचं पुढे पाऊल उचललेलं आहे असं सांगावं. काही वाणिज्य संस्था आहेत सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहेत. त्याचसाठीच मी आज इथे आलेले आहे. त्याच पद्धतीने या लोकांची मी चर्चा केलेली आहे की जरी तुमच्या मागण्या जास्त असतील तरी 50-50 किंवा 50-60 अशा दिल्या तरी त्या मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे. नाही विकासक कोण होतात. आता काही कांदा बटाट्यावाल्यांच्या मार्केटच्या लोकांच्या डिमांड आहेत. त्या डिमांड जर 100% पूर्ण होत नसतील तरी 80% झालं तरी आपण विकासाला पुढे गेलं पाहिजे. मेरे को पुरा बात करते तो ज्यावेळी आता मी इथे आलेल्यावर मी लक्ष दिलेलं आहे त्याचा अर्थच तुम्ही समजून घेऊन जा की माननीय मुख्यमंत्र्यांनी काहीतरी मला आदेश दिले असतील त्या हिशोबाने मी आलेले आहे. आणि त्या हिशोबाने हे काम फास्ट कसं होईल ते आम्ही पाटील साहेब आणि यांच्या नेतृत्वात करणार आहोत. सगळी माहिती त्यांना आहे. इथलं जे आयुक्तालय आहे, जे आयुक्त आहेत ती सर्व माहिती कोण कोण बांगलादेशीय कोण नाही याची माहिती मिळत असते. पण काही लोक कामगार मिळत नसल्यामुळे ते लपून छपून काम करतात. हे तितकं सत्य आहे. याचं तुम्ही पाहिलं तर नवी मुंबई नाही महाराष्ट्रात कामगारांचा जो तुटवडा आहे जो लोक नाही मिळत त्यामुळे अशी लोक येऊन काम करत असतात. ते होम डिपार्टमेंट आहे ते त्याच्यावर ऍक्शन घेतील.